जेव्हा ती महागाईची गगनाला भिडलेली आहे, ती गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यात यावी. माझ्या घरी 9 मतदान आहे. मी ह्या वर्षी मी बराबर टांगा पलटीच करून टाकणार आहे. हे राणा पाटलाचं मुलगा इथं आमदाराचा मुलगा म्हणून एखाद्या चांगल्या इंग्लिश स्कूलला तो शिकत असेल, शिकू द्या. ओमदादाचं पार्ट जड आहे. लोकांची म्हणजे मदतीला धावते ती येत नाही. ती फक्त मतदान मागायला आले काय झाले ते गुल झाले, बत्ती गुल होते. परंतु जे इंग्लिश स्कूलला शिक्षण दिलं जातं तेच जिल्हा परिषदला द्यावं. आता सध्या तर बाबा त्यांचंच पार्ट जड आहे. कोणाचं ओमराजे साहेबाचं. काय कारण आहे? कारण काय ते आता सगळ्या जनतेला माहिती आहे. अर्चनाताईचं कार्य भरपूर चांगलं आहे. महिलांचे हे ते कार्यक्रम, इतर कार्य, मंदिरासाठी केलेलं कामकाज हे ते भरपूर आहे. त्यांचं कार्य भरपूर आहे, चांगलं. काय नाही अडचण, काहीच येणार नाही. तळागाळातल्या माणसाला उमेदवारी दिली असती आणि निवडून आणलं असतं तर मग म्हणायचं होतं भाजप एकदम धुतलेल्या तांदळाचा पक्ष. आमच्या आईबापांनी 10,000ची राईस प्लेट खाल्ली पाहिजे इतकी ताकद आमच्यामध्ये तुम्ही निर्माण करा ना. तुम्ही आम्हाला भीक कशाला देता? नमस्कार, मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. आज मी आलोय धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावात. लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना होणाऱ्या खासदाराकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना काय वाटतंय ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव? प्रभाकर बरे, राहणार वाणीवाडी तेर जवळ. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर जी येणार सरकार आहे तर त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा आहे की जेव्हा ती महागाईची गगनाला भिडलेली आहे, ती गगनाला भिडलेली महागाई कमी करण्यात यावी. लोकांचे जगणं फार असहाय्य झाले. बोला. शेतकरी म्हणून हे शेतकऱ्याचं सरकार वाटतंय का? आता जे सरकार आहे ते शेतकरी सरकार नाही. काय किती खात्याचे का भाव घालू आले? आहे का शेतमालाला? हा का आमच्या मालाला भाव? आता सध्या माझा भाव बसून आहे. हरभरा आहे. हा. आता मोठा हरभरा 18,000 रुपये किमतीचं बी घेऊन पेरले आणि त्याला भाव आहे 9,000 रुपये. आता कसं करायचं मग? खर्च निघतंय का कसं? खर्च सुद्धा निघायचं अवघड आहे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर. कुणाचं पारड जड राहील या निवडणुकीत? आता ते काय सांगावं, त्या मतदानाचं आहे. मतदार राजाचा कौल आहे. मतदार राजाने ते ठरवायचं ते काय करायचं ते. खरं बोलाय काय? दत्तू पिंपळे. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून जे सध्या राजकारण जे सुरू आहे देशामध्ये, राज्यामध्ये, काय वाटतं या सगळ्याकडे बघून? काय परिस्थिती बिकट आहे पूर्ण सगळी. कामे धंदे भेटत नाहीत. मी मिस्त्री काम करतो. आता 2 आठवडे झाला आम्ही घरीच आहे. शासकीय काम जी पुढारी गाव लोक पुढारी आहे ती त्यांची त्यांना देते. प्रत्येक वर्षी त्याच ठेकेदाराला 10-10 वेळेस कामं देते. पण आम्ही चांगलं काम करतो, उत्कृष्ट काम करतो, तरी सुद्धा आम्हाला हे गाव पुढारी काम देत नाही. देबर आमचं बसून असतं. आता आम्ही 2 आठवडे झाला घरी बसून आहे आमचं. मग काय होतं काय? सिमेंटचा भाव पहिला किती होता, सोयाबीनचा भाव किती होता, गॅसची टाकी दिली पहिल्यांदा 100ला गळीत घातली आपल्या लेडीजला, पुन्हा गेला 1000-1200. म्हणजे भाजप सरकार आपल्याला तर परवडत नाही. माझ्या घरी 9 मतदान आहे. मी ह्या वर्षी मी बराबर टांगा पलटीच करून टाकणार आहे. लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर जनता किंवा तुम्हाला काय वाटतं, कुणाचं पारड जड राहील? आता मी माझ्या बहिणीचं देव अकलूज बार्शी तालुक्यामध्ये पूर्ण सगळे मध्ये ओमदादाला निवडून द्यायचं. आमची बहीण बार्शीला दिली आहे, अकलूजला आहे. हे पूर्ण बहिणीचं सुद्धा म्हणणं आलं की ओमदादाला निवडून द्यायचं. पूर्ण मतदारसंघात पारड त्यांचं जड आहे. ओमदादाचं पारड जड आहे. लोकांची म्हणजे मदतीला धावते ती येत नाही. ती फक्त मतदान मागायला आले काय झाले ते गुल झाले, बत्ती गुल होते. काय करत आम्ही गरीब लोक? आम्ही खुद चर्चा. आम्ही आमचे वडील वाप होऊन गेले, आमचं अर्ध डोसके गेले. घरकुल नाही, काय नाही सगळ्या ह्यांच्यात भरत्या सगळ्यांच्या. शासकीय सुविधा भेटत नाही. सुविधा मोदी सरकार जी म्हणते सबका साथ सबका विकास, तर ते वाटतंय तुम्हाला? काय नाही मोदी नाही ना, काय नाही उपयोग नाही. ती काय नाव? सचिन देवकरे. लोकसभा निवडणूक लागणार आहे. एक युवक म्हणून काय वाटतं, सरकारनं काय करावं आपल्यासाठी, युवकासाठी? या देशामध्ये जे कुठलं सरकार आता 2024ला जनता निवडून देईल
त्या सरकारने समान शिक्षण पद्धती प्रथम आणली पाहिजे देशामध्ये. समान शिक्षण पद्धती म्हणजे काय, तर जिल्हा परिषदला वेगळा पॅटर्न आणि इंग्लिश स्कूलला वेगळा पॅटर्न. म्हणजे राणा पाटलाचं मुलगा इथं आमदाराचा मुलगा म्हणून एखाद्या चांगल्या इंग्लिश स्कूलला तो शिकत असेल, शिकू द्या, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. परंतु जे इंग्लिश स्कूलला शिक्षण दिलं जातं तेच जिल्हा परिषदला द्यावं. कारण ज्या वेळेस हा अभ्यासक्रम परत UPSC MPSC ला जातो त्यावेळेस तिथं प्रश्न आहे इंग्लिश पॅटर्नमध्ये. जे इंग्लिश स्कूलमध्ये आमदार खासदाराची मुलं शिकतात त्या पॅटर्नमध्ये ते येतात, त्यावेळेस जिल्हा परिषदचा मुलगा तिथं कमी पडतो ना, कारण त्याला ती शिक्षण पद्धती माहीत नसते. मग यांचीच लेकरं परत IAS IPS होणार का? त्याच्यामुळं सर्वात प्रथम जसं दिल्लीला अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणावर ती भर दिलाय, तसं या येणाऱ्या भारत सरकारनं या शिक्षणावरती जर भर दिला तर बाकीची भीक मागण्याची गरजच पडणार नाही ना जनतेला. जनतेला काय करावं शासनानं, आम्हाला तुमचं राशन नको. आमच्या आईबापांनी 10,000ची राईस प्लेट खाल्ली पाहिजे इतकी ताकद आमच्यामध्ये तुम्ही निर्माण करा ना. तुम्ही आम्हाला भीक कशाला देता? शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी म्हणून पैसे दिले जातात. 1 रुपयामध्ये पीक विमा भरून घेतला जातो, किंवा हे सांगतात की हे शेतकऱ्याचं सरकार आहे. तर एक शेतकऱ्याचं सरकार वाटते का हे आता जे सरकार आहे ते? अहो तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला पेमेंट कशाला देताय? आमच्या शेतीमालाला भाव द्या ना. आमच्या शेतीमालाला जर तुम्ही भाव दिला तर शेतकऱ्याला तुमच्या 1000 आणि 2000 पगाराची गरज काय? पीक विमा येते का बरं? पीक विमा भरून घेतला जातो, येते का पीक विमा? पीक विमा कधी येतोय कधी नाही. आणि कुठलंही सरकार असलं तर पीक विमावाल्या कंपनीकडून टक्केवारी खातंय. आणि जिथं 80% 90% नुकसान झालेलं असतं शेतकऱ्याचं, परंतु ही 10-20% त्याच्याकडून टक्केवारी घेऊन 30% 40% नुकसान दाखवलं जातंय. आज शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय पण जो जोडधंदा म्हणून बघितला जातो, दुग्ध व्यवसाय. पण आज हा पण व्यवसाय आज परवडना झालाय, कारण खर्च वाढलाय. तर एक शेतकरी कसा संघर्ष करतोय बरं आजच्या काळामध्ये? शेतमालाला भाव नाहीये, खर्च निघत नाहीये, मग त्याची एक आर्थिक परिस्थिती कशी आहे सध्या? काय करत असेल शेतकरी? अहो शेतकऱ्याला दिवाळी गोड लागाना गेले. आज रोजचं दिवसाचं त्याला 2 टाइम चहा पित होता तो शेतकरी आज 1 टाइम चहावर आलाय. आणि दुधाचे भाव आज माननीय महादेवजी जानकर साहेब कॅबिनेट मिनिस्टर होते त्यावेळेस दुधाला 5 रुपये अनुदान देणारा हा देशातला पहिला नेता होता. आणि जोपर्यंत महादेवजी जानकर साहेबासारखा एखादा नेता दुग्ध विकास मंत्री होणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही, इथला शेतकरी सुखी होणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीची उमेदवारी अर्चना पाटील यांना जाहीर झालेली आहे आणि महाविकास आघाडीकडून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर आहे. तर काय वाटतं मतदारसंघामध्ये कुणाचं पारड जड आहे? जनतेला आता कळून चुकलेलं आहे आणि जनता ही नेत्यापेक्षा खूप हुशार झाली आहे. येणाऱ्या 7 तारखेला मतामधून जनता नक्कीच विकासाला मत देईल. विकास म्हणजे काय नेमकं? विकास शब्द ऐकतो. विकास म्हणजे काय? आता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, 75 वर्ष पूर्ण झाली, पण विकास म्हणजे काय अपेक्षित आहे? विकास म्हणजे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणते मुद्दे आहेत, किंवा काय वाटतं की हे प्रश्न येणाऱ्या खासदारांनी सोडवले पाहिजे? मग इथं MIDC सेक्टर मोठ्या प्रमाणात उभे राहिले पाहिजे, उद्योगधंदे इथं झाले पाहिजेत. आज थोड्या थोड्या गोष्टीला हॉस्पिटलला आम्हाला सोलापूरला जावं लागतंय, ही शोकांतिक आहे ना. आज इथली मुलं आज बरीच युवक तरुण पुण्याला मुंबईला जातात. इथंच MIDC सेक्टर चालू झालं. मोठमोठ्या उद्योगपत्याला इथल्या आमदार खासदारांनी जर चांगल्या पद्धतीची हमी दिली आणि इथंच उद्योगधंदे जर उभा केले तर चांगल्या पद्धतीचा नोकरी मिळून इथं तोच विकास होईल ना. काय नाव? श्रीमंत अभिमन्यू तेरकर, गाव तेर. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर जे सरकार येणार सरकार जे असेल तर त्यांच्याकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? या सरकारकडून काय अपेक्षा ठेवून उपयोगाचं नाही, कारण हे सरकार खोटी आश्वासनं देणार, बरोबर. आणि दुसरी गोष्ट नाही, हेच नाही, जे कोणतं पण सरकार येईल, आता सरकार सरकार नाही म्हणत, समजा एक होणारा जे खासदार असेल तर त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
त्या खासदाराला मत देणाऱ्यानं काय विचारावं की तू कोण्या पक्षात जाणार आहे तर तू तिथं थांबणार नाहीस का? आमच्याकडून मत मागायला येता तुम्ही तुमचा पक्ष तरी तुमचा कायम ठेवता का आमच्याकडून मत मागून परत ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात एक सून भाजपमध्ये सासरा शिवसेनेत कुणी राष्ट्रवादीमध्ये हा? हा? तुम्ही तिकिटासाठी जनतेला तुम्ही तिकीट घेता जनतेला तुम्ही तिच्यात काढायला लागले तुम्ही अगोदर ठरवा त्या जनतेला तुम्ही अगोदर आश्वासन द्या की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी आम्ही काय करू अगर आम्ही त्या पक्षात राहून तुम्हाला तुमचं कल्याण करू शेतकऱ्याबद्दल कुणी काय बोलत नाही गेलं हा शेतकऱ्याचं ते बांधावर जाऊन करायला शेतकऱ्याचा विमा पडलेला आहे अजून मी विम्याचं वाटपच चालू आहे म्हणत सांगते 22चा विमा कोर्टात केस जिंकले म्हणते आमचे आमदार साहेब म्हणले आता त्यांचं त्या विम्याचं अजून काय झालं कुठल्या शेतकऱ्याला काय त्याचं नाही अवकाळी पावसाचं अनुदान भेटलेलं नाही मुख्यमंत्री साहेब म्हणजे मी शिवसैनिक आहे छत्रपती महाराज शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी शेतकऱ्यासाठी अजून कुठलं शेतकऱ्याचं त्यांनी तरी सांगावं की मी शेतकऱ्यासाठी हे केलंय आम्ही शेतकऱ्याचं फडणवीस साहेब म्हणते आम्ही शेतकऱ्याचं आहोत काय शेतकऱ्यासाठी केलं शेतकरी सन्मान निधी देतात असं त्यांचं म्हणणं आहे. 2000 रुपये ती निधी काय त्याचा उपयोगाचा आहे सांगा 2000 निधी म्हणजे 2000 शेतकऱ्याचा आहे आधी पीक विम्याला खूप पैसे जायचे आता 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातो. अहो पीक विमा कधी देताय तुम्ही काय त्याचा एक जात होते पैसे मग तेवढेच कंपनी देत होती ना कंपनीला पैसे भरले तर ते हक्कानं कंपनी पैसे देत होती ना आता ते कंपनीचे पैसे बी तिकडच आणि ते पीक विम्याचे पैसे तिकडच मग ते शेतकऱ्याला काय भेटायला त्याच्या पदार्थ शेतकऱ्याच्या पदार्थ काय पडायला लागले आज शेतमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या ऐका ना शेतमाल- 6000चा भाव आता सोयाबीनला सोयाबीन 5च्या बी आता आलं हरभरा 6000 होता आता त्याचा भाव काय झाला बघा हरभऱ्याचा काय भाव झाला 4000 4500 भाव झाला 6000 एकदम कमी आला आम्ही विकलं तर आमच्या आता याला बघा 4.5 ने गेला आता दुसऱ्याला काय भाव भेटला ती काय मला माहित नाही खर्च निघतंय का बरं आता मी 39,000 रुपये लॉस मध्ये आहे 3 एकरात आता हे जी लॉस आहे नुकसान जी होत आहे शेती करताना नुकसान होत आहे तर मग शेतकरी आर्थिक संघर्ष कशा पद्धतीने करतोय जसं की सोयाबीन असेल सोयाबीनला जे भाव होता आधी 8,000 रुपयापर्यंत गेला होता 11,000 पर्यंत गेला होता तो माग आला आज 4-4.5 भाव आहे सोयाबीनचा तर एक शेतकऱ्यानं मालच विकलेला नाही तो तसाच ठेवलाय कारण भाव येईल म्हणून मग त्याच्या आर्थिक गरजा तो कसा पूर्ण करतोय सध्या मग ही काय आहे? आता बँकेचं कर्ज घेतलेलं आहे कर्ज तरी पण व्हायला पाहिजे ना त्याचा माल तसाच आहे मग त्यासाठी एक तुम्ही हमी भाव ठरवा ना शेतकऱ्यासाठी की कायमस्वरूपी एकदा पीक निघालं तर ते 6,000 अगर 7,000 काय जी तुम्हाला भाव ठरवायचे सगळं गव्हर्नमेंट करावं ना तर गव्हर्नमेंटनं खरेदी करावी त्या रिटेल भावामध्ये शेतकऱ्याचा पुन्हा अडचणी देऊन टाकावं शेतकऱ्याला भाव द्यावा सरकारनं खरेदी करावी अगोदर ज्वारी केंद्र होते ना अगोदर ज्वारी केंद्र होते त्यावेळेला ज्वारी खरेदी करत होतं की सरकार मग सरकारनं घ्यायची खरेदी करून हमी भाव द्यायचा सरकारने आता तुम्ही जे म्हणतात की कर्ज काढून शेतकरी स्वतःच्या आर्थिक गरजा पूर्ण करतोय मग एक कर्जबाजारी होऊन मग नंतर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे नाही त्यामुळे मग बरोबर आहे ना मग आत्महत्येचं प्रमाण वाढतंय मला एक सांगा पवार साहेब कृषी मंत्री होते आता त्यावेळेला त्याचा भाव दिला नाही म्हणते मग मला काय म्हणायचं ही ज्या वेळेला 10 वर्षाच्या अगोदर हे निघाले ते त्या आता प्रचाराच्या वेळेला कसं काय त्याने दिला नाही भाव असं म्हणते मला हेच कळत नाही का उगा फक्त विरोधी पक्षावर टीका करायची म्हणून टीकेसाठी बोलायचं का मग त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी शरद पवार साहेबांनी जे शेताला भाव दिला मग त्यावेळेला जे पक्षात होते सरकारमध्ये होते त्यावेळेला ते का झोपले होते का त्यावेळेला त्यांनी रान उठवायचं ना 10 वर्षाचं तुम्ही काढता योगदान काँग्रेसचं काय आहे अहो काँग्रेसनं सत्ता मिळवली म्हणून तर तुम्ही आज खुर्चीवर जाऊन बसला ना 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं अरे काँग्रेसनं सत्ता हस्तगत केली म्हणून तर त्या खुर्चीवर तुम्ही जाऊन बसला ना आज काँग्रेसनं संघर्ष केला त्यावेळेला सगळेच लढले ना आज तुम्ही म्हणता की काँग्रेसनं काय केलं आणि ती लुटारूच आहे अरे तुमचं त्याच्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डवर काय बोलत नाहीत विचारलेल्या प्रश्नाबद्दल सरकारनं उत्तर द्यावी आमचं एवढं म्हणणं आहे बघा लोकसभा निवडणूक लागणार आहे आता मग या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील आहेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आहेत तर कुणाचं पार्ट या मतदारसंघात जड राहील आता सध्या तर बाबा त्यांचंच पार्ट जड आहे कुणाचं ओमराजे साहेबाचं
काय कारण आहे? कारण काय ते आता सगळ्या जनतेला माहिती आहे. मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहिती आहे की त्यांचं पारडं काजळ आहे. बालाजी फुलचंद नाईकवाडे. गाव? तेर. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? मतदार म्हणून अपेक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, त्या दादाचं वहिनीचं भरपूर कार्य आहे पहिल्यापासून. शेतकऱ्यासाठी ती भरपूर झटते. पहिल्यापासून कामकाज भरपूर आहे त्यांचं चांगलं, त्याच्यामुळं त्यांना प्रतिसाद भरपूर देतील गावात. अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली, तर अर्चनाताई पाटील यांना सोपं राहील का? ही लढत जी वाटते तेवढी सोपी राहील का? कारण त्यांना डायरेक्ट, कारण ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते, आता डायरेक्ट ते थेट खासदारकीची निवडणूक लढवत आहेत ते. तर कसं राहील का? त्यांना काय काय म्हणजे कोणते कोणते विषय आहेत असं वाटतं की त्यांनी त्या विषयाला घेऊन त्यांनी राजकारण करावं किंवा जनतेसमोर जावं? नाही, अर्चनाताईचं कार्य भरपूर चांगलं आहे. महिलांचे हे ते कार्यक्रम, इतर कार्य, मंदिरासाठी केलेलं कामकाज हे ते भरपूर आहे. त्यांचं कार्य भरपूर आहे चांगलं. काय नाही अडचण, काहीच येणार नाही. ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर तुम्हाला असं वाटतं की पारडा अर्चना पाटील यांचं जड राहील मतदारसंघ? नाही, जड राहील अर्चनाताईचं पारडं. आता त्यांनी एक म्हणजे एक आधुनिक विषय असा आहे की अर्चनाताई पाटील ज्या उमेदवार आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे आहेत आणि राणा जगजितसिंह पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये. जनतेला या गोष्टी पटतील का की एका ठिकाणी किंवा एका पटेल की वरी सगळं एकच आहे ना, त्यामुळे जनतेला पटवून सांगायचं. आता जनता सगळी सक्षम आहे, त्यामुळे कोणाला सांगायची एवढी गरज पडणार नाही. काय नाव? पुजारी पाटील. गाव? तेर. लोकसभा निवडणूक लागणार आहे आपल्या इथं. या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून कोणाही सरकार खासदार येणाऱ्या तुमच्या काय अपेक्षा? गावाला प्यायचं पाणी मिळालं पाहिजे व्यवस्थित, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे व्यवस्थित, त्याला फिल्टर करून मिळालं पाहिजे, कॅनलला पाणी सुटलं पाहिजे, जे शेतकऱ्याच्या अडचणी आहेत जीएसटी वगैरे त्याच्यावर न लागला पाहिजे. भरपूर अडचणी आहेत गोरगरिबाच्या, बँकेचे लोन आहेत ते सगळे नीट झाले पाहिजे. हे सगळे भरपूर अडचणी आहेत गोरगरिबाच्या, शेतकऱ्यांच्या वगैरे, त्या खासदारांनी पूर्ण केल्या पाहिजे, शासनानं पूर्ण केल्या पाहिजे. आणि ह्यांचं शासनाचं असं झालं की ह्याचं त्याला त्याचं ह्याला गोरगरिबाचा कधी प्रश्न भेटणार नाही. हे सगळे प्रॉब्लेम आहेत, भरपूर प्रॉब्लेम आहेत गावच्या, सगळे मंदिराच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत अवघड आहे कंडिशन. ह्यांचं पुढच्यासाठी सगळं वरच्या लेवलवर चाललंय. मला सांगा सर्वसामान्याचं काय आहे? अवस्था बेकार आहे ना सर्वसामान्याची. आज सर्वसामान्य नागरिक एक महागाईला घेऊन परेशान आहे. महागाई आज वाढलेली आहे, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, शेतकरी परेशान आहे. तर एक सरकार याच्यासाठी काही करेल असं काय आहे? सरकारने यासाठी काय करावं, या सगळ्या गोष्टी नियंत्रित राहाव्या. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात यावं, शासन करावं सरकारनं, गव्हर्नमेंटनं एक तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव निश्चित केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जी काही महागाई आहे त्याच्यावर शासनाचं नियंत्रण पाहिजे नाही. मला सांगा, आज डाळी 70-80 रुपयाच्या वर डाळी कुठलीच नाही. आज डाळी 150 आणि 200 रुपये किलो आहे. मला सांगा, हे शासनाचं नियंत्रण नाही ना त्याच्यावर. मग त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मग शेतकरी ह्याच्यामुळे फार खालीच म्हणजे हालत बेकार आहे शेतकऱ्याची सध्या. त्याच्या एक तर मालाला हमी भाव नाही, दुसरी गोष्ट त्याचा माल एकदम खालच्या दराने खरेदी केला जातो आणि इकडे पुन्हा तेच व्यापारी इकडे मोठ्या चढावर विकले जातात. ह्याच्यामुळे ह्याच्यावर कुठंतरी शासनाचं गव्हर्नमेंटचं नियंत्रण पाहिजे. आणि ते जर नियंत्रण नसेल तर फार गोरगरिबाचा सर्वसामान्याचा हाल होणार आहे. तर येणारे जे खासदार आहेत प्रत्येक कुठल्याही पक्षाचा असणार, पण त्या खासदारांना शासन दरबारी हे सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, गोरगरिबाचे प्रश्न हे मांडले पाहिजेत. ह्या म्हणजे पाण्याबाबत म्हणा किंवा शेतकरी मालाबाबत म्हणा किंवा हे जे भाव महागाई वाढायचे त्याच्यावर सगळं नियंत्रण शासनाचं पाहिजे किंवा येणाऱ्या खासदाराचं पाहिजे. आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे. तर एक जनतेचा कौल कुणाकडे आहे असं वाटतं तुम्हाला? आता शेवटी जनतेच्या हातातला प्रश्न आहे. दोन्ही बी उमेदवार तुल्यबळ आहेत, दोन्ही बी उमेदवार चांगले आहेत, पण शेवटी जनता कुणाला पसंत करते हे जनतेवर अवलंबून आहे ना. आता ज्याला जे म्हणजे आवडेल जनता तो माणूस येईल, अलग लक्षात असा प्रश्न आहे तो. आता दोन्ही बी तुल्यबळ आहेत, दोन्ही बी माणसं चांगली आहेत, दोन्ही बी उमेदवार चांगले आहेत, पण शेवटी जनतेच्या दरबारापर्यंत, जनतेपर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत कोण पोच होईल आणि त्या मतदाराच्या मनातलं नेमकं काय करणार आहे
ज्यावेळेस ते निकाल लागेल त्यावेळेसच करणार ना, तोपर्यंत काहीच करणार नाही. असं मागील 10 वर्षापासून मोदी सरकार आहे, भारतीय जनता पार्टी सरकार आहे केंद्रात. तर या 10 वर्षात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलंय का कमी झालंय? नाही, वाढलंच किंवा वाढलंच किंवा. मला सांगा, आता थोडक्यात विचार करा, मोदी सरकार 10 वर्ष होते, विचार करा 10 वर्षामध्ये मला सांगा आत्महत्या झाल्या नाहीत का? झाल्याच ना. 10 म्हणजे मोदी सरकार ऑनलाईन म्हणले किंवा मोदी सरकार म्हणजे भ्रष्टाचार मुक्त म्हणले. मला सांगा आज जे काही बाकीचे पक्ष त्यांच्याकडे गेले त्यांच्यावर बी भ्रष्टाचाराचे आरोप होतेच ना, त्यांच्या बी कोर्टात केसेस होत्याच ना. मग मला सांगा त्यांच्या पक्षात गेले की लगेच क्लीनचिट आणि इतर पक्षात राहिला तर मग मग हे कसला म्हणजे बिगर भ्रष्टाचारी म्हणता येणार नाही ना. तो बी मोदी सरकारला बी बिगर भ्रष्टाचारी कधी म्हणता येईल? जर त्यांनी दुसऱ्या पक्षातली माणसंच आपल्या इकडे घेतले नसते, सर्वसामान्यातल्या माणसाला उमेदवारी देऊन जर निवडून आलं असतं तर त्यावेळेस म्हणायचं की बाबा मोदी बिगर भ्रष्टाचारी. मला सांगा दुसऱ्या पक्षातली माणसं आपल्या पक्षात घ्यायचे आणि पुन्हा त्यांच्यावरच्या केसेस नील व्हायच्या, म्हणजे हे भ्रष्टाचार नाही, म्हणजे भ्रष्टाचारीच म्हणायचं ना ह्याला. हा, जर त्यांनी दुसऱ्या पक्षाला माणसंच घेतली नसती आजपर्यंत आणि दुसऱ्या पक्षातले किंवा सहकार्यच घेतलं नसतं, तळागाळातला माणसाला उमेदवारी दिली असती आणि निवडून आणलं असतं, तर मग म्हणायचं होतं भाजप एकदम धुतलेल्या तांदळासारखा पक्ष. मी तानाजी पिंपळे, गाव तेर, तालुका जिल्हा धाराशिव. लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीचं वातावरण सगळीकडे तापलेलं आहे. एक निवडणुकीमध्ये कोणत्या विषयाला घेऊन राजकारण झालं पाहिजे किंवा एक मुद्दे असले पाहिजे निवडणुकीत, काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून? एक मतदार म्हणून असं वाटतं की सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. सध्याची परिस्थिती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्यांना गुलामीत राहण्यापासून वाचवण्यासाठीची ही 2024 निवडणूक आहे. साधारणतः विकासात्मक मुद्दे असावेत. भिक्षा देण्यापेक्षा सरकारनं आम्हाला शिक्षा द्यावी, कारण एकदा आम्हाला शिक्षा मिळाली की आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू शकतो. मात्र लोकप्रतिनिधी याच्यासाठी प्रयत्न करावेत, आम्हाला शिक्षा मिळावी, आरोग्य मिळावं, आर्थिक सुबत्ता कशी वाढेल जनतेची त्याचा विचार करावा. केवळ 5 किलो तांदूळ गहू हे देऊन जनतेला भिकारी करण्याचं काम सरकारने कुठल्याच करू नये. आणि येणाऱ्या 2024ची निवडणूक ही जवळपास ज्या पक्षाचा विकासात्मक अजेंडा आहे, जो पक्ष आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी गोष्टीवर चांगलं काम करेल, शिक्षा, आरोग्य, अशा लोकप्रतिनिधीला आणि अशा विचाराच्या सरकारला लोकांनी निवडून द्यावं असं मी आवाहन करतो. देशामध्ये आज ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे तर खरंच आहे की नैतिकता शिल्लक राहिली असं वाटतंय का आज देशामध्ये राजकारणात? नैतिकता तर अजिबात शिल्लक राहिली नाही. नैतिकताच काय, तर नैतिकतेच्या खालची जे काही पातळी आहेत सगळ्या पातळ्या ह्या लोकांनी ओलांडून सोडल्यात. कारण मला आठवतंय जेव्हा मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि साधारणतः केवळ 1-2 विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आणि मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ राजीनामा दिला नैतिकतेच्या आधारावर. मात्र आज एवढा मोठा पुलवामा हल्ला झाला, एवढा मोठं चीननं आमच्या इथं अतिक्रमण केलंय, एवढ्या नोटबंदीमध्ये काळा पैसा या लोकांनी मोठ्या प्रमाणात सरकार प्रायोजित नोटबंदी करून काळा पैसा कमवला, प्रचंड देशाचे हाल केले. कोरोना काळामध्ये जवळपास 40 कंपन्याकडून या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बॉन्ड खरेदी करून घोटाळा केला, जगातील सगळ्यात मोठा घोटाळा. इत्यादी मोठे घोटाळे ह्याने हेतुपुरस्परपणे केलेत. त्याच्यामुळे यांच्याकडे नैतिकताच काय, तर नैतिकतेच्या खाली जो काही किळसवाना शब्द असेल तो सुद्धा विद्यमान सरकारकडे नाही आहे असं मी ठामपणे सांगतो.